नमस्कार. नमस्कार. मी बी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमधून आपलं स्वागत आहे. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प नुकताच सादर केला आहे. सध्या त्याच्यावर चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. त्याच्यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे की या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना खरोखरच काही फायदा होणार आहे का. आपल्यासोबत आहेत शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते विजय जावंदियाजी. जावंदिया यांची काही विशिष्ट सडेतोड मतं याच्यावर आपल्याला ऐकायची आहेत की नेमकं या अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांना काही मदत होणार आहे का, की हा भूलभुलैया आहे. सध्या शेतकऱ्यांपुढे नेमके प्रश्न काय आहेत. शेतमालाच्या भावाचा प्रश्न काही मार्गी लागणार आहे का, आणि त्यातून शेतकऱ्यांची परिस्थिती काही सुधारणार आहे का. आता लगेच पुढे शेतीचा हंगाम येतोय. त्यासाठी शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे, काय आव्हानं आहेत त्यांच्यापुढे. आणि या बजेटने केवळ लोकप्रिय हेडलाईन घेतल्यात. लोकप्रियता मिळवली आहे बजेटने की बाबा कर्जमाफी दिली आहे म्हणून, परंतु त्याचा खरोखरच शेतकऱ्यांना काही लाभ होणार आहे का. आणि कर्जमाफी आणि त्या निमित्ताने जाहीर केलेली रक्कम शेतकऱ्यांना किती दिवसात मिळणार आहे. कारण फडणवीसांची पहिली कर्जमाफी 2017ची ती अजूनही पूर्ण वाटायची आहे. तर या कर्जमाफीत तसं होणार आहे का. आपल्यासोबत आहेत विजय जावंदियाजी. जावंदियाजी बोला. नमस्कार मुरेश्वर भाऊ, तुम्ही फार छान मुद्दे मांडलेत. आणि खरंच या कर्जमाफीच्या घोषणेचा आणि या बजेटचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे हाच खरा कळीचा मुद्दा आहे. 2 लाखापर्यंतची कर्जमाफी मी जाहीर करतो असं विधानसभेत त्यांनी ठासून सांगितलेलं आहे. आणि त्याची डेडलाईन जाहीर केली आहे की 30 सप्टेंबर 2025पर्यंत जे शेतकरी थकीत होते त्या शेतकऱ्यांचं, त्या पात्र शेतकऱ्यांचा, हा पात्र शब्द वापरलेला आहे, त्यांचं कर्ज माफ होणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण ते कसं होणार, कुठपर्यंत होणार हे नाही आहे. पण एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की 30 सप्टेंबर 2025पर्यंत जे थकीत होते, म्हणजे याचा अर्थ काय झाला की 2025च्या जून महिन्यात जी पेरणी केली आणि नंतर ते ओला दुष्काळामध्ये त्रस्त झाले शेतकरी, ज्याच्याकरता यांनी मदती जाहीर केली होती, त्या शेतकऱ्यांच्या खरीपाचं कर्ज माफ होणार नाही आहे हे पहिले समजून घेतलं पाहिजे. कारण जूनमध्ये घेतलेलं कर्ज हे सप्टेंबरमध्ये थकीत होत नाही, ते मार्चमध्ये थकीत होतं. तर जेव्हा आंदोलन झालं बच्चू भाऊकडूनचं वगैरे, तर त्यांनी हेच म्हटलं होतं की आम्हाला जून 25मध्ये घेतलेलं पीक कर्जसुद्धा त्याच्यात समावेश पाहिजे आहे. पण बरोबर देवेंद्र फडणवीसांनी ते गाळलेलं आहे. याच्यामध्ये हा मुद्दा समजून घेतला पाहिजे. म्हणजे मग झालं काय की 24च्या खरीपाकरता ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे ते थकीत झालेले आहेत आणि त्यांचं कर्ज माफ होणार आहे हे याच्यातनं स्पष्ट झालेलं आहे. माझा पहिला मुद्दा हा आहे की 25ला दुष्काळ तुम्ही जाहीर केला, ओल्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली, आणि त्याच्यानंतर आता शेतकऱ्यांना MSP पण मिळाली नाही. कापसाला नाही, सोयाबीनला नाही, मक्याला नाही, तुरीला नाही, आता हरभऱ्याला सुद्धा MSP मिळत नाही आहे. 5,000ला तो हरभरा विकतो आहे. तुम्ही घोषणा करता आहात की आम्ही MSPची खरेदी करतो वगैरे, पण ते मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणजे कमीत कमी किंमत 5,800 रुपये हरभऱ्याची MSP आहे, पण ती मिळते 5,100 आता. कापसाला MSP मिळत नाही. तुम्ही स्वतः मान्य केलं. अमेरिकेच्या करारानंतर मंदी आली, तुम्ही दिल्लीला पत्र लिहिलं मुख्यमंत्र्यांनी की कापसाची खरेदी एप्रिलपर्यंत वाढवा. त्यांनी मार्चपर्यंतच वाढवली आहे. म्हणजे MSP मिळत नाही आहे. सोयाबीनला MSP मिळत नाही आहे. त्यांनी कर्ज परत कसं करायचं, तुम्ही त्याचं कर्जही माफ करत नाही 25वाल्यांचं. ठीक आहे, आता तुम्ही हे जाहीर केलं
मग याच्यामध्ये पुन्हा तुम्ही असा एक अजूनही स्पष्टता केलेली नाही आहे की 2 लाखाचं कर्ज माफ होणार. पण एखाद्या शेतकऱ्यावर 2 लाखाच्या पेक्षा जास्त कर्ज आहे, 2.5 लाखाचं आहे, 3 लाखाचं आहे, 3.5 लाखाचं आहे. कसं काय होणार? त्याला 2 लाखाची माफी मिळणार का? आणि वरचे पैसे त्यांनी भरले तर तो कर्जमुक्त होईल, बँक त्याला नवीन कर्ज देणार आहे का? की फक्त 2 लाखाच्या आतल्याच लोकांचं कर्ज माफ होणार? मग असा दुजा भाव का? तुम्ही तर कोरा 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 म्हटलं होतं. मी त्या कोऱ्याकडे जात नाही, जाऊ द्या त्याचं. पण हे 2 लाखाचं कर्ज सगळ्यांना द्या ना, मग त्याचा फायदा. त्याच्याबद्दलची स्पष्टता नाही आहे. आता तिसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा जो असा आहे की ही मिळणार केव्हा आणि याच्याकरता रक्कम किती लागणार हे सुद्धा तुम्ही सांगितलेलं नाही आहे. त्याची व्यवस्था बजेटमध्ये केली का? स्पष्टता नाही आहे. ती कशी करणार त्याचं नाही आहे. आता तुम्ही ही जी 2 लाखाची कर्जमाफी केली, जे पात्र शेतकरी आहेत त्यांना यावर्षी मे महिन्यात पीक कर्ज मिळालं पाहिजे, कारण त्यांना यावर्षी गरज आहे पीक कर्जाची. कर्ज माफ झालं नाही, तुम्ही बँकेत पैसे जमा केले नाही मे महिन्यात, तर ते यांना कर्ज देणार नाही. मग खरीपाकरता त्यांनी काय करावं? मग तुम्ही असे आदेश देणार आहात का की बँकांनो ज्यांची आम्ही कर्जमाफी करतो आहे, जे पात्र आहेत त्यांची यादी तुम्हाला पाठवतो आहे, पैसे नंतर जमा करू आम्ही लागेल तर, पण तुम्ही त्यांचं कर्ज माफ झालं हे समजून त्यांना नवीन कर्ज द्या. याच्याबद्दलची स्पष्टता नाही आहे अजूनही. मी इथे आठवण करून देतो की बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर मी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं होतं आणि ते सगळीकडे आलं होतं, यूट्यूबवरही आलं होतं, अनेक चॅनलनी ते दाखवलेलं होतं. आणि त्याच्यात मी अशी मागणी केली होती की तुम्ही कर्जमाफी करणार 30 जून 2026ला करणार आहात ना, मग तुम्ही दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली आहे. दुष्काळामध्ये जुन्या कर्जाचं पुनर्वसन होतं. मग तुम्ही आता बँकेनं त्या अधिकारात सांगा की याचं पुनर्वसन करा आणि यांना नवीन कर्ज द्या आणि ते कर्ज आम्ही 30 जून 2026ला तुम्हाला देणारच आहोत. म्हणजे शेतकऱ्यांना तेव्हाच ऑक्सिजन मिळालं असतं असं माझं होत होतं. आता तुम्ही कर्जमाफी जाहीर केली, मे महिन्यापर्यंत तुमच्या याद्या तयार नाही झाल्या आणि त्या शेतकऱ्याला जर खरीपाची जूनची 26ची पेरणी करण्याकरता बँकेतनं पैसे नाही मिळाले तर मग या घोषणेचा अर्थ काय राहणार आहे? शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे? याचं स्पष्टीकरण व्हायला पाहिजे. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही स्वतः असं बोललेला आहात की शेतकऱ्यांना वारंवार कर्जमाफीच्या फेऱ्यात आम्ही जाऊ देणार नाही. आता आम्ही त्यांना कर्जमुक्तच करणार आहोत. शेतकऱ्यांना जर MSPच मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी कर्ज परत कसं करायचं हे समजून सांगता का? ही MSP परवडणारी नाही आहे. पण 30 मिळत नाही आहे ना बाजारात. 5,300 रुपये सोयाबीनची, 8,100 रुपये कापसाची, 5,800 रुपये हरभऱ्याची, 8,000 रुपये तुरीची ही मिळत नाही ना बाजारात. 2,400 रुपये मक्याची MSP आहे. 1,200, 1,300, 1,500 रुपयाला मका विकतोय. इथेनॉल तुम्ही 71 रुपयाला विकत घेण्याची तुमची हमी आहे उद्योगांना, पण 2,400 रुपयाची मक्याची MSPची हमी नाही आहे. मी मागे पत्र लिहिलं नितीन गडकरी साहेबांना, उत्तर नाही आहे. मला असं वाटतं की कसं चालणार आहे हो हे? शेतकऱ्यांना किती दिवस आपण असं खोटे खोटे आश्वासने देऊन त्यांना हे करणार आहोत? तुम्ही यात म्हटलं शेतमजुरांचा विचार आम्ही करू आणि मोदी साहेब म्हणतात आहेत 2047मध्ये विकसित भारत. तुम्ही म्हणालात या बजेटमध्ये की विकसित महाराष्ट्र करायचं आम्हाला, $5 ट्रिलियन इकॉनॉमी करायची आहे. शेतमजुरांचा सुद्धा आम्ही विचार करतो असं सांगितलेलं आहे तुम्ही. चांगली गोष्ट आहे ना. पण मग मी असा प्रश्न विचारला की विकसित महाराष्ट्रात $5 ट्रिलियन इकॉनॉमी 2047मध्ये होणार. व 2047मध्ये महाराष्ट्राच्या शेतमजुराला किती मजुरी मिळणार? मी मोदी साहेबांना पत्र लिहिले आहे, तुम्हाला पाठवून दिले ते पत्र ते फडणवीस साहेब, की तुम्ही विकसित भारत म्हणता 2047मध्ये, तर मग विकसित देशाची व्याख्या जी आहे ती आज अशी आहे की $30 ट्रिलियन, $30 ट्रिलियन जी अर्थव्यवस्था ती विकसित. मग अमेरिकेची आजच $30 ट्रिलियन व्यवस्था आहे. पण अमेरिकेत आज एका तासाची मजुरी $10 ते $15 आहे. मग 2047मध्ये भारताच्या शेतमजुराला असंघटित कामगाराला $10 ते $15 एका तासाची मजुरी मिळेल का? आणि ती मिळावी 2047 साली म्हणजे 20-22 वर्षानंतर, तर त्याच्याकरता आत्तापासून दरवर्षी किती मजुरी वाढवावी लागेल आणि मग त्या हिशोबाने शेतीमालाचे भाव किंवा शेतीची सबसिडी किती वाढवावी लागेल हे सांगा ना आम्हाला. नुसतं स्वप्न दाखवत आहे 2047चं.
12 वर्षापासून अशीच मोदीजींनी गोल्ड पोस्ट बदलवलेली आहे. पहिले सांगितलं की स्वामीनाथन कमिशनप्रमाणे 50% नफा जोडून भाव देऊ. मग सांगितलं की हे देता येत नाही, मार्केट डिस्टॉर्ट होतं. मग सांगितलं की किसानों की आमदनी 2022 दुगनी करेंगे, ती केली नाही. PM किसान सन्मान निधी 6,000 रुपये दिला 2019मध्ये, तर 2026मध्ये 6,000 रुपयेच कायम आहे. कसा विश्वास ठेवायचा हो? आणि आता 2047 विकसित भारत आणि 2047चा विकसित महाराष्ट्र, याच्याची स्पष्टता आली पाहिजे. आणि जर यावर्षी जूनमध्ये पेरणीच्या आधी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळून नवीन कर्ज नाही मिळालं, तर मग या घोषणेचा अर्थ काय आहे? आणि म्हणून मी असं म्हणतो आहे की तुम्हाला जर खरंच शेतकऱ्यांचं भलं करायचं असेल तर सगळ्या शेतकऱ्यांचं 2 लाखाचं कर्ज माफ करा. कोरा मी म्हणणार नाही. आणि जमिनीच्या मर्यादेपेक्षा रकमेची मर्यादा मला मान्य आहे. मनमोहन सिंगांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा आम्ही याच्याकरता भांडलो होतो, कारण पवार साहेबांनी तेव्हा आमच्यावर अन्याय केला आणि तेव्हा असं जाहीर केलं की 5 एकराच्या आतल्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्ज माफ आणि 5 एकराच्या वरच्या शेतकऱ्यांचं फक्त 25%च माफ. विदर्भाच्या शेतकऱ्यांना अन्याय झाला, कारण आम्ही 6, 7, 10 एकराचे शेतकरी, आमच्यावर कर्ज फार कमी. आता विदर्भाच्या शेतकऱ्यावर जर 20,000चं कर्ज आहे तर 25% म्हणजे 5,000च माफ झाले असते. आम्ही बोंबललो तेव्हा मग राहुल गांधींनी त्याच्यात हस्तक्षेप केला आणि 20,000ची कर्जमाफी मिळाली. मनमोहन सिंगांच्या कार्यकाळामध्ये ज्या शेतकऱ्यांवर 25,000चं 30,000चं कर्ज होतं त्यांनी वरचे 5,000 10,000 भरले, ते कर्जमुक्त झाले आणि त्यांना नवीन कर्ज मिळालं. फडणवीस साहेब कमीत कमी हे तर करा की 2 लाखाच्या वरचं जे कर्ज आहे ते शेतकऱ्यांनी भरलं तर त्याला सरकार 2 लाख त्याच्यात देईल आणि तो कर्जमुक्त होईल आणि त्याला नवीन कर्ज मिळेल. एक हे करण्याची गरज आहे. 25च्या लोकांचा समावेश करण्याची गरज आहे. थोडे पैसे जास्त लागतील ना. आणि खरंच जर तुम्हाला त्यांना कर्जमुक्त करायचं आणि पुन्हा कर्जमाफीच्याकडे ओढायचं नाही आहे तर MSPची हमी द्या. दिल्लीला सांगा की ही MSPची जबाबदारी सरकारची आहे, ही व्यापाऱ्यांची नाही. आणि आता तर अमेरिकेशी जो व्यापार करार करता आहात त्यात ही जबाबदारी सरकारचीच आहे. कारण अमेरिका आपल्या शेतकऱ्यांना सबसिडी देऊन जगातले भाव पाडत आहे. आज 70 सेंट 1 पाऊंड रुईचा भाव जगाच्या बाजारात आहे. $11-12 प्रति बुशेल सोयाबीनचा भाव जगाच्या बाजारात आहे. 5-5.5 बुशेल मक्याचा भाव हा जगाच्या बाजारात आहे. $750 म्यानमारवरनं तूर या देशामध्ये येते आहे 10 क्विंटल. ऑस्ट्रेलियाचा, रशियाचा पांढरा वाटाणा हरभरा देशात आयात होऊन 5,000पर्यंत भाव पाडलेले आहेत हरभऱ्याचे. कसा काय शेतकरी जगणार आहे हो? मला असं वाटतंय की भारताच्या शेतकऱ्यांना सुद्धा सबसिडी देण्याची गरज आहे. हे दिल्लीच्या सरकारला सांगा. आणि एक अजून सांगा दिल्लीच्या सरकारला की कमीत कमी असा निर्णय घ्या की या देशात MSPपेक्षा कमी किमतीत कोणताही शेतमाल या देशात आयात होणार नाही, इतका आयात कर आम्ही लावू. आणि नुसतं हे करून जमणार नाही आहे. तर आमच्या देशात जर शेतकऱ्यांनी पिकवलं आणि जगाच्या बाजारात अमेरिकेने युरोपनी सबसिडी देऊन भाव पाडले तर आमच्या देशातला शेतमाल निर्यात करण्याकरता सुद्धा आम्ही सबसिडी देऊ आणि जगाची बाजारपेठ काबीज करू, हे सुद्धा ठरवावं लागणार आहे. आम्ही साखर निर्यातीला सबसिडी आजपर्यंत देत आलेलो आहोत. मनमोहन सिंगचं सरकार असो की अटल बिहारी वाजपेयींचं असो की मोदीजींचं असो. मग साखरेला जर एक्सपोर्ट करण्याकरता आम्ही सबसिडी देऊ शकतो तर मग कापसाला, सोयाबीनला, इतर शेतमालाला निर्यात करण्याकरता का देऊ शकत नाही? मी एक गोष्ट सांगतो. आता मोदी सरकारने 25 लाख टन गव्हाच्या निर्यातीची आता 8 दिवसापूर्वी परवानगी दिलेली आहे. चांगली गोष्ट आहे. 5 लाख टन साखर निर्यातीची परवानगी दिलेली आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो. पण आज जगाच्या बाजारात गव्हाचे भाव कमी आहे आणि आमच्या देशातले भाव जास्त आहे. कशी काय एक्सपोर्ट होणार आहे सबसिडीशिवाय? साखरेचे भाव आमच्या देशात जास्त आहे, जगात कमी आहे. बिना सबसिडीने एक्सपोर्ट होणार आहे का? आणि मग याला जर सबसिडी देणार असाल तर मग कापसाला, सोयाबीनला, हरभऱ्याला, तुरीला, मक्याला का नाही? मला असं वाटतं की सगळ्यांचा जर विचार नाही केला तर मग नुसतं काहीतरी मलमपट्टी करायची आहे, लोकप्रियता हासिल करायची आहे. आणि देवेंद्र भाऊ, तुम्ही मोदींना आणि शहांना स्पष्टपणे सांगा हो
की ही कर्जमाफी आहे ना, ही राज्याची जबाबदारी नाही आहे. ही कर्जमाफीची खरी जबाबदारी केंद्राची आहे. व्ही पी सिंगांनी 10,000ची कर्जमाफी केली होती, ती देशाची केली होती. मनमोहन सिंगांनी 70-72 हजार कोटीची कर्जमाफी केली होती, ती देशाची केली होती. पण मोदीजी सत्तेवर आल्यानंतर स्वामीनाथन आयोगाप्रमाणे MSPही देत नाही, शेतकऱ्यांचं उत्पादनही दुप्पट करत नाही. 6,000 रुपये देऊन दिले PM किसान सन्मान निधीमध्ये, 1,500 रुपये देऊन दिले लाडकी बहिणीला, किंवा आता बिहारमध्ये 10,000 दिले, आसाममध्ये 7,000 देणार आहे. 5 किलो फुकट धान्य देतात आहात. ही एक नवीन गुलामी आहे का आमच्यावर? आणि आता तर अमेरिका म्हणतं की तुम्ही आमचे गुलामच आहात. रशियाकडनं तेल विकत घ्यायचं की नाही घ्यायचं त्याची परवानगी लागते आपल्याला. त्यांनी कालच घोषणा केली की 1 महिन्याकरता आम्ही रशियाकडनं तेल विकत घेण्याकरता भारताला परवानगी दिली आहे. कोण आहे हो अमेरिका? 140 कोटीचा आमचा देश आहे. आम्ही का त्यांच्याकडे असं ताट घेऊन जातो आणि त्यांच्याकडे झोपतो? म्हणून फडणवीस साहेब, शेतकऱ्यांकरता राज्याचं बजेट सीमित आहे. तुम्ही या बजेटमध्ये काही गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत. त्यातली एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी. 1,000 वस्तीच्या गावांना तुम्ही कॉन्क्रीटच्या रस्त्याने जोडणार अशी जी घोषणा केली आहे, मी याचं स्वागत करतो. पण त्यासोबत एक विनंती करतो की हे कॉन्क्रीटच्या रस्त्याचे दर्जा कसा असणार आहे? नागपुरात जे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाले तसा तरी कमीत कमी असणार आहे का तो दर्जा, की नुसतं सिमेंटचा रस्ता करून दिला आणि दुसऱ्या दिवशी सगळीकडे गड्डेच गड्डे गड्डे? हे तरी जाहीर करा ना. आणि असे चांगले 20-25 काँक्रीटचे रस्ते गावागावामध्ये करून दाखवा की जे 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष खराब होणार नाही. चांगलं केलं ना. पण दुसरं एक तुम्ही फसवण्याचं काम करता आहे, AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी शेतकऱ्यांचं भलं होणार नाही आहे. ही टेक्निक सरकारच्या सबसिडीशिवाय शेतकरी वापरूच शकत नाही आहे. मग हे त्यांना जर तुम्ही सबसिडी देणार असाल तर मग आमच्या विदर्भातल्या कोरवो शेतकऱ्यांना सबसिडी का देत नाही? एकच शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. फडणवीस साहेब, तुम्ही विदर्भातले आहेत. मराठवाड्याची परिस्थिती आपल्यासारखीच आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांनी आमच्यावर अन्याय केला. त्यांनी सगळ्या सबसिडी ऊसाला आणि सिंचनाला आणि फळबागांना घेऊन गेले. मान्य आहे, पवार साहेबांनी सावत्रपणाची वागणूक दिली आम्हाला, म्हणूनच ते या भागात लोकप्रिय झाले नाही. तुम्ही विदर्भाचे आहात ना, मूलचे आहात, तुम्ही शेतकरी कुटुंबातले आहात. अमेरिकेतनं लाल ज्वारी आयात करणार भारत सरकार ठरवतं का रे बाबा? सांगा मोदींना. मिलेट वर्ष साजरं केलं आपण. विदर्भातली, मराठवाड्यातली खरीपाची ज्वारी पूर्णपणे बाद झालेली आहे. यांना द्या ना सबसिडी. ही घोषणा करा या बजेटच्या नंतरच्या चर्चासत्रामध्ये की मला आता एक चूक लक्षात आली आहे. मी विदर्भाच्या, मराठवाड्यातल्या कोरवो शेतकऱ्यांकरता एक फार चांगली योजना जाहीर करतो आहोत की जो शेतकरी ज्वारी पेरेल त्याचं पेरणीपासून कापणीपर्यंतचं काम महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतनं करून दिलं जाईल. त्याचं बजेट वेगळं आहे. दिल्लीला परवानगी मागायची गरज नाही आहे. आणि इथे ज्वारी जिवंत करा. अमेरिकेची लाल ज्वारी आयात करायची गरज नाही. आणि शेतकऱ्यांजवळ, कोरवो शेतकऱ्यांजवळ जर ज्वारी आली, कडबा झाला, तर ते 2 जनावरं ठेवतील. 2 जनावरं ठेवले तर त्यांच्या घरी दही दूध होईल. त्यांच्याकडे एक नवीन इन्कमचा सोर्स होईल. आणि त्या जनावरांच्या शेणखतापासून जे खत मिळेल, जे बायोमास मिळेल, ते जमिनीत टाकलं तर जमिनीचं कार्बन कंटेंट वाढेल. जमिनीत पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढेल. ते स्पंजसारखं काम करतं. आणि कोरवो शेती खरी शाश्वत होईल. तुम्ही जे म्हणता ना की शेतकऱ्याला सशक्त करायचं आहे, शेतीला सशक्त करायचं आहे, ते जर करायचं असेल तर सरकारच्या तिजोरीतनं मदत केल्याशिवाय ते सशक्त होऊ शकत नाही. तुमची मेट्रो रेल, तुमची बुलेट ट्रेन ही सरकारच्या सबसिडीशिवाय जर चालत नसेल तर शेतकऱ्यांना सुद्धा नुसतं उत्पादन वाढवण्याचा उपदेश देऊ नका. हरित क्रांतीमध्ये उत्पादन वाढवणाऱ्या आमच्या शास्त्रज्ञांनी, आमच्या भारतरत्न शेतकरी हिताचा काम करणाऱ्या डॉक्टर स्वामीनाथनांनी असं म्हटलेलं आहे की शेतीचा विकास मोजताना किती उत्पादन वाढलं यांनी मोजू नका, तर शेतीचा विकास शेतकऱ्याचं उत्पन्न किती वाढतं, शेतकऱ्याचा नफा किती वाढतो, शेतकऱ्याची इन्कम किती वाढते यांनी मोजावं. या भारतरत्न शेतकरी हितचिंतकाला जर श्रद्धांजली द्यायची असेल आणि तुम्हाला खरंच शेतकऱ्यांना स्वावलंबी करायचं असेल तर या दिशेने काम करावं. बजेट तेव्हाच आमच्या हिताचं होईल असं मी म्हणेल. नमस्कार, धन्यवाद. या बजेटला तुम्ही 10 पैकी किती मार्क देता?
आणि मी- यातून दुसरं म्हणजे हे बजेट तुम्ही निराशाजनक आहे असं म्हणता म्हणजे तर यातून काही आता बच्चू कडू किंवा अजून कोणी किंवा आपण काही मोठं आंदोलन उभं होईल असं दिसतं का तुम्हाला? मला असं दिसत नाही आहे. मला असं वाटतं की सरकारला याची जाणीव आहे. मला सांगावं, या बजेटमध्ये असं म्हटलं जात आहे सगळीकडनं की कर्जमाफीचं जे आश्वासन निवडणुकीला दिलं होतं ते पूर्ण केलं आहे असं सगळीकडे म्हटलं जात आहे ना. मग निवडणुकीमध्ये 6,000 रुपयाला सोयाबीन विकत घेऊ हे मोदींनी आणि फडणवीस साहेबांनी म्हटलेलं आहे ना जाहीरपणे. हां यांच्या जाहीरनाम्यामध्ये MSP पेक्षा 20% जास्त भाव देऊ हे म्हटलेलं आहे ना. पण आम्ही शेतकरी नेते तर कमी पडलो ना त्याचा आग्रह धरण्याकरता. पण मला नाही वाटत की याच्यातनं मोठं आंदोलन उभं राहील असं. पण मी काय म्हणतोय की जे काही पात्र शेतकरी आहेत त्यांचं तुम्ही जे 2 लाखाचं कर्ज माफ करणार म्हटलं आहे त्या सगळ्या पात्र शेतकऱ्यांना यावर्षी मे महिन्यात तुम्ही नील करा आणि त्यांना कर्ज उपलब्ध करून द्या, जेणेकरून 2026च्या पीक कर्जाकरता त्यांना सावकाराच्या घरी आणि कृषी सेवा केंद्राकडे जावं लागणार नाही आणि ते बँकेकडनं कर्ज घेऊन बिनव्याजी कर्ज घेऊन 3 लाखाचं कर्ज बिनव्याजी आहे. ते बिनव्याजी कर्ज घेऊन ते थोडासा प्राणवायू त्यांना मिळेल आणि ते श्वास घेतील. तर मी म्हणेल की हे बजेट यशस्वी झालं. मग देवाभाऊ पास झालं, देवाभाऊ मेरिटमध्ये आले की काय? हे जर केलं तर देवाभाऊ पास झाले. हे जर नाही केलं तर देवाभाऊनी पुढे आम्हाला मूर्ख बनवलं. किती किती मार्क द्याल तुम्ही? किती टक्के म्हणजे काय? हे जर केलं 10 पैकी किती? हे जर केलं त्यात पास झाले तर मी 10 पैकी 5 मार्क देईन. वा, धन्यवाद विजयजी. आपण रोकटोक मतं मांडली ते शेतकऱ्यांना आवडतील अशीच आहेत. नमस्कार.